आय 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 झोपले वाटतं मम्मी. आता काही टेन्शन नाही. आता ना फक्त ट्राय करू. झोपली ना मम्मी आता. ऐक ना तू झोपली आता नाही उठणार ते. तू इकडे इकडे इथं इथं तू इकडे पहिले पलीकडे. अगं झोपू दे की. काय लावलंय तुम्ही? असं इथं 2 मिनिट. काय झोपली ना ती. हा मग झोपू दे ना. मी पण झोपलेलीच होती ना. मी काय जागी होते का मग? काय करताय असं तुम्ही? एक तर दिवसभर काम करून करून जाम होते मी. त्याच्यामध्ये तुमचं काय काय झालं? तुम्ही बायको आहे का नाही? मग मी लोकांची बायको आहे का? तुमचीच आहे ना. मग नवरा जे म्हणाल ते ऐकायला पाहिजे का नाही? काय ऐकायचं? आता मम्मी झोपली. आपण जाऊ तिकडे शेजारी. मला भीती वाटते. आई जर उठल्या आणि त्यांनी आवाज दिला मला कशाला? ते म्हणजे 2 जण एका संडासात गेले होते का हागायला? काय बोलतात तुम्ही? तिकडच्या घरी गेले होते म्हणून आज सांगायचं काय तरी. मला भीती वाटते बाई. इकडं मला भीती वाटते म्हणून मी ऐक 1 मिनिट बघ. मला भीती वाटते म्हणा. मला भीती वाटते म्हणून मी तिकडे मग त्यांच्याकडे गेले आणि मग मला जोडी आले होते तिथं सांगून द्यायचं. सिम्पल. मला माहिती का, मला पण ना तुम्हाला सोडून झोप नाही येत ताशी पण मग माझी हिंमतच नाही होत तुम्हाला म्हणून का. काय बघताय आरशात? काय किती छान जोडी दिसते आपली ना. किती गोंडस जोडी दिसते. तसं माझा नवरा आहेच गोंडस आणि गणस. आपली मुलं कशी येते? अगदी नाक असं तुमच्यासारखं राहील आणि होठ पण आणि दात पण असे घारे घारे, डोळे पण माझ्या पिल्लूसारखे राहतील. फक्त रंग माझ्यासारखं राहील ना. का मी काळा दिसतो का? माझ्यापेक्षा आहेच. तुझ्यापेक्षा थोडासा आहे. माझं पिल्लू, माझा बाबू तू माझं सोना तू नको रसू तू आई ग. नका लाडू. आवरा मम्मी जर उठले ना दोघांची बँड वाजत नाही ते. बरं मी काय म्हणतो ऐक ना. काय? चल ना तिकडच्या घरात जाऊ. मी काय म्हणते ऐका ना. मी एकटाच झोपतोय तिथं. मग बायको जवळ नाही. मी एकटाच झोपतोय. मग किती बॅड वाटतं ना ते. किती बॅड वाटतं. चल माझं ऐकत जाय. मला रोजचं किती बॅड वाटतं याचा विचार करतो. मी एकदा मम्मी झोपली की व्यवस्थित बघून येतो. मी काय म्हणते, बोला. तुम्ही पुढे जा, मी मागून येते. मम्मी झोपली का काय खात्री करते मग येते मी. असं करते का? मम्मी जाऊ. ऐका ना ब्लँकेट घेऊन जा तुम्ही. ब्लँकेट आहेत तिकडं. पण मी आला इकडून पण. ऐक ना मी इथे उश्या बिश्या टाकून असं ब्लँकेट टाकून देऊ का? हां मी तिला वाटेल झोपेलेच एक काय. हां मी अशी आयडिया करतो. बघ की बघ डागर. ते नका टाकू, ते नका टाकू. ते खाण्याची वस्तू. एक काम करा ना असं ते गोळा करून टाका ना. मग मी काय एवढं झोपामध्ये 5 बसल्या का? थांब मी बरोबर करतो. बघ तिला आता असं वाटेल. हे बघ हे दिसतंय ना असं. तिला असं वाटेल का झोपलेचे. दाबू नका ना ते खाली मरण ना. अरे देव मरत. खात्री कर आणि लवकर आहे तिकडं. पहिले पुढे जा. इथे ना मी जा ना तुम्ही. चाललो मी लवकर आहे. फास्टमध्ये मी तर सगळं करून ठेवलं. गेले माझ्या तर जीवात नसते धडधड भरती बाई. हे जर असे करायला लागलं तर जर सासूबाई उठल्या किती टेन्शन. नशीब नाही उठल्या.
काय दरवाजा आहे काय करूया. आत्ता कुठे जीवाची आलं माझ्या माहिती होती मला. काय झालं? बाई अरे बापरे, एवढी धडधड होती ती. मला इतकी अरे भीती वाटते ना. देवा, काय खरं नाही बाबा तुझं. रिलॅक्स हो, थांब 2 मिनिटं आपण बोलू, बसू, रिलॅक्स हो, काही काळजी नको करू. आता काय मम्मी तुम्हाला उठत माहिती नाही. का जर कधी मम्मी जर उठली ना तर मला भीती वाटते बाई. काय करू म्हणजे तू कशाला गेली होती तिकडे काय सांगू मी. अरे देवा, तुला सांगितलं ना मी टॉयलेटचं कारण द्यायचं. नाही बाई मला तरी पण भीती वाटते. मी काय म्हणते ऐका ना, हम्म. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही पण आमच्या इकडे येऊन झोपत जा ना साईडला तिकडं. ते बरं वाटतं का? येडं कुठलं. मग असं किती दिवस चालणार आहे चोरून चोरून. मला मस्त असं फ्री माइंड आपलं हनीमूनच्या दिवशी सुद्धा आहो सारखे फोन चालू होते ते तुमच्या मामाचे त्या बाबूरावचे. हां पहिला शॉर्ट करायला लागलो की तुमच्या मामाचा फोन आला. अगं पहिली पप्पी तिची घ्यायला बायको लागलो तिची बायको पळाली, त्याची बायको पळाली शिरपतराव बरोबर. त्याच दिवशी पळाली का मग ज्या दिवशी आपण हनीमूनला गेलो. यांना घरच्यांना काय वाटतं ह्या हनीमूनला गेले एन्जॉय केला असं झालं असं तसं झालं असं. पण त्यांना काय माहिती तो तुमचा मामा तो बाब्या त्याने सगळं परेशान करून ठेवलं ना आपल्याला. हा ना, मी तो म्हणतो आयला एका परता गेला पाहिजे तो कुठं वर कोणाच्या वर वर. नाही हो असं काही पण नका बोलू हो. अरे मग नुसता मुतत राहतो. मी जे काम करायला गेलो का तिथं मुततो. आपल्या लग्नाच्या वेळेस बी तोच मुतला होता ना. मोडायला आणलं होतं त्यांनी. हा आणि तो तुमचा चुलता तो दात पाडे तो तर लयच लयच काय तर बोला. पनोतीचे मांडवात आल्या आल्या लग्न कॅन्सल व्हायला लागलं होतं. ते- तू ते तर- तारेवाले डायरेक्ट या बाई, पळूनच गेली होती. तुला सांगतो तो आहे ना माझ्या शेजारी आपल्या शेजारी राहतो तरी त्याचं तोंड मी आजपर्यंत ते पाहतो. तू तारेवाले होते ना त्यांना मी नंतर भेटले होते मला. मी त्यांना विचारलं परत मुळाला गेल्यावर का हो म्हटलं काका तुम्ही पळून गेले होते काय झालं. अगं म्हणे तो दात पाड्या माणूस दिसला म्हणे आम्हाला तो 1-1 किलो मटण मागवतो म्हणे खायला आणि दारू. अगं एक दात नाही मटण असं खातो ना. आणि तुला एक माहिती आहे का, एक त्याच्याकडं 30-35 वर्षाची बाई एंगेज आहे ते जाऊ दे बाई मरू दे बाई. आपल्याच गावातली. तुम्हाला यालाही चौकशी असतात हो तुला म्हणजे सांगितलं तुमच्या पण बायांवर नजरा राहत्या का काय. असं नाही पिल्लू. मी सांगतोय तुला तेच सांगतोय, माझं नाही. जाऊ दे. अरे मी प्रत्येक माणसाच्या ना घरी सगळं- किती सुंदर बायको असू दे घरी बिर्याणी जरी असली ना तर खिचडी खायला जातात. ऐक ना, काय तू वेगळं समजते. मी तेच सांगतोय. मी माझं स्वतःच थोडी माझं काही मला अजून काहीच माहित नाही माहितीये का, कोणतीच गोष्ट नाही. मला गर्लफ्रेंड सुद्धा नव्हती. माझं कामातच खूप वेळ पण जायचा. आपला हनीमून किती बेकार झाला काहीच झालं नाही आपल्यामध्ये दोघांमध्ये. शी ऐक बघ, लोक हनीमूनला जातात मस्त एन्जॉय करतात काय काय करतात आणि आपण काय केलं रताळ कुठं जायचं फिरायला? झक मारायला जायचं का आता. फिरायला कुठं जायचं मला सांग. तिकडे हनीमून करू आपण. गोवा चालेल. घरचे विचारणार नाही का कुठे चालले म्हणशील अशा आत्ताच म्हणजे महिना नाही झाला तर आत्ताच जाऊन आले म्हणशील. घरच्यांना विचारून जाऊ आपण. परवानगी देते. गोव्याला जायचं कुठं जायचं तू फक्त मला सांग. गोव्याला काय करायचं जाऊन. नाही बाई मला लाज वाटते बाई ते लय एवढले कपडे घालीते बाई ते गोव्याला. छी. मग मला त्या बायांकडे पाहिल्याच किळस येते बाई. जम्मू काश्मीरला जायचं. नाही बाई ते तर इतकी थंडी वाजते बाई नको बाई. काय झालं आता वाजते थंडी. नाही मी आलो काय होतं. गरम होत. कसं जाऊ दे तुम्ही काही पण बोलतात. काय थंडी वाजेल तुला. पण तिथं आहो थंडीचा मोसम आहे ना असं काय करता मग तुम्ही असे 24 तास मला असे चिटकून बसणार आहे का. मग का नाही. मग का नाही आपल्याला काय चिटकून बसायचं असतं का. मला मुंगी चावली. काय निघाली काय होतंय तुला इथं हात लावलं काय होतं का. काय होतं का. काय नाही बाई मम्मी उठली तर काय करायचं हो. हं? मम्मी जर उठली मला भीती वाटते पण जाऊ दे विसरूनच गेली बाई. जाऊ दे. तुम्ही मला इतकं घाई कशाला बोलवलं. आता रात्रीचे 12 वाजले 12 वाजता कशाला बोलवलं तुम्हाला. मग किती दिवस राहू मी तसं कसा एकटा. जसे राहतात एकटू कुठे मी आहे तुमच्यासोबत. आई आहे बाबा आहे दादा आहे अरे ते जाऊ दे खड्ड्यात. मामा आहे तुमचे. ते जाऊ ते मामाचं नावच काढू नका. मला मामाचं नाव काढा मला डोकं फिरून जातं बरं का.
आपण सगळे म्हणजे आता ते एकदम भंगार आहे का तो? बाळकावून माझं वाटोळ केलं सगळं. काय म्हणजे त्यांनी आपल्या दोघांचं लग्न जुळवलं हे वाटोळ केलं का? अरे मोडीत होता तो. हा त्याच्या त्या पोराला बोलत तुझ्या होता. मावशीची पोरगी तू मागत होता त्याच्या पोरासाठी. हं. ते नाही का नाही, चकणं पोरग आहे त्याचं पाय. नाही त्याच्यानंतर त्यांनी ते सागर नाही का सागरसाठी माझं स्थळ म्हणजे मला बघितलं होतं त्यांनी. सागरला मागत होता म्हणे 2 लाख रुपये देतो म्हणे आम्ही घरात. आणि तुला एक माहिती आहे का हे जे कारण झालं ना, तो टोचा काय घालतो तुला माहिती आहे का? का? मम्मीला 75 लाख रुपये भेटणार होते ना, ते जमिनीची भेट द्यावा लागणार आहे ना त्याला. हं. त्याच्यासाठी तो आमच्यावर जळतो. समृद्धी कसा बोलत होता माहिती का आपल्या लग्नाच्या दिवशी? अरे रे रे लय वाईट झालं रे म्हणे माझी एखादी पोरगी असती तर मीच देऊन टाकली असती. ते जाऊ दे, तू काही म्हण, पण मला सांग, सक्का मामा असं एवढा एवढा हरामी असू अहो शकतो का? सक्का मामा पक्का वैरी आहे तो. हा एवढा हरामी राहू शकतो का? तुझा मामा कसा आहे? मामा लय चांगला आहे बाई. मोठा आहे मामा. माझा जो आहे ना, बागायतदार आहे चांगला, श्रीमंत आहे. वरून तो म्हणतो की माझ्या शेतीतून तुम्ही वाटा पण घ्या. तुला 3 मामा आहे. 3 मामामध्ये कोणता मामा चांगला आहे का तुझा? मधला. मधला. हं. तो काळा सावळा आहे तो. हं. आणि तो शेवट नंबरचा खालचा मामा आहे तो. त्याचा माझं बिलकुल जमत नाही. हा का? हं. आणि वरचा मामा? हो कसं आहे आपल्या दोघांचं पण. नाही वरचा मामा स्वभावाने भोळा आहे. बोलून जातो तो बडबड काही पण. पण मग भोळा आहे तो. हा का? हं. तुमचं पण सारखंच आणि माझं पण सारखंच. तुम्हाला 3 मामा आहे मला 3च मामा आहे. पण 2 वारले माझे, तुझे आहे. हं. हा फरक आहे ना. पण तुमचा एक मामा तो सक्का आहे पण पक्का वैरी. ते जे सावतर होते ना दोन्ही ते लय चांगले होते. अरे तुला काय सांगावं, ते आम्हाला एकदम एकदम मला त्यांच्या मुलासारखं, भाचा नाही मुलासारखं ते वागणूक द्यायचे. बरं मी काय म्हणते झालं का आता आपले गप्पा चप्पा? जाऊ का मग आता मी? जायसाठी बोलवलं का तुला? मग कायसाठी बोलवलं मला? काय तुला काय जायसाठी आणलं काय? मला काय मग आता कवाची बडबड बडबड चालू झाली. मी झोपातून उठून तुमच्या मामाच्या न्यायच्या त्याची गरवणे करायसाठी तुम्ही मला आणलं का? अरे कशाला आणलं मग? सॉरी. काय सॉरी जाऊ दे आग पडू दे तुम्हाला तिकडे जा. मला नाही बोलायचं. येडी आहे का तू? काय येडी का? मला झोप इतके फुल झोपेत होते मी उठून आणलं मला. इथं झोप. इथं झोप आणि तिकडे ती आई उठल्या म्हणजे झालं का बोंबा बोंब. नाही उठणार आता, झोपली ती एकदम प्रॉपर झोपली, अजिबात नाही उठणार ती. पिल्लू जी गोष्ट पाहिजे आपली, जी गोष्ट आज करायची काय स्वयंपाकघरात. तरी मला ना तुम्हाला सांगते आपल्या लग्नाला 2 महिने झाले बरोबर आहे. 2 महिने चान्स भेटला नाही. मी तर म्हणतोय पहिलं जोडपास ना ऐका आपला. ना तर माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या म्हणे अगं तू आता लग्नाला 2 महिने झाले म्हणे तू लवकरच लाडू पेढे चारशील म्हणे. म्हटलं आमच्यात कुठं काही होतच नाही तर लाडू पेढे चारायची गोष्टच येत नाही. मी कशाचे चारू बाई म्हणलं तुला लाडून पेढे असे यायचे तर ये बाई म्हणलं मला लग्नाची खुशी म्हणून देते म्हणलं तुला खायला. आमचे पाहुणे तर आज गेले म्हणा. लाडू नाही म्हणलं आमच्याकडे संपले पण पेढे आहे म्हणलं तू टेन्शन नको. तिला सांगायचं ना आमच्याकडे लई पाहुणे येतात हा डिस्टर्ब करायला. पाहुणे पण येतात आणि आम्हाला मोकळा चान्स पण नाही भेटत. ऐका ना तुम्ही ना मला ना असा मोकळा चान्स करते ते जा. तुमच्या मम्मीला तिकडे जायचं होतं ना कुठेतरी गावाला. ती ना आज नाही दिवसभर लई दमलेली आणि गोळ्या पण खाल्ल्या आणि तिने आज आजचा सोडाव तुम्ही. त्याच्यामुळे उठणारच पण नाही. तिकडे कुठेतरी गावाला जायचं होतं पण आठवतं का? हा हा दुबईला. हा जाणार आहे, भाऊ घेऊन जाणार आहे त्यांना. तेव्हा ती जवळपास फिरायला जाणार आहे 1-1.5 महिना जाणार आहे. मग पहा आपल्याला कशी लेकरं चटा होतं. तुझं माझं मग राज्य येतं सगळं. मग अशी आपल्या पटकन लेकरं होती मग ते तुम्हाला पप्पा म्हणतील. काय पाहिजे तुला? पहिलं मुलगी पाहिजे. मुलगी तुम्हाला मुलगा. जाऊ दे बाई. जर मुलगा नाही झाला तर काय करशाल? मुलगा तो पण कलर तुझ्यासारखा, नागडोळे माझ्यासारखे. हो ना. मग ऐका ना इतकं नका लगेच चिटकू. असं उघडे चिटकलेलं मला आवडत नाही तुम्हाला माहिती आहे ना. मग ब्लँकेट घेऊ का? मग कधी घेता?
हे बघा लवकर आवरा नाही तर मला जायचं आहे झोपायला. मला झोप येते. 1 तास दे ना मला. 1 तास तरी दे ना. किती तास देऊ मी तुम्हाला वेळ? 1 तास. हम्म? 1 तास. तुमचे हात इतके नरम काय आहे? तुम्ही काही काम नाही करत का? नाही. हम्म? तुला असं करून लागतो का मी हात लावल्यावर? खूप लागतो. मग आता कवर वेट करू. मोठं ब्लँकेट घ्या. ते फक्त मी नावाला घेऊन आले होते. हा ना, कवर काही वेट जर करू आता. लागलंच तर. किती वेळ वेट करायचा? आता पण आपल्याला कशी लेकरं चाटा होती. 12 महिन्याच्या आत. हम्म.